हाय हॅलो नमस्कार. आशा करते तुम्ही सर्व मजेत असाल. नेहमी आनंदात राहा आणि मस्त राहा. मी शीतल आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते. तर आत्ता वाजलेले आहे सकाळचे 8 आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात मला सकाळपासून करायची होती, म्हणून सकाळची जे काही कामं आहे मी फटाफट पाणी जायच्या आधी करून घेतली आणि त्यानंतर आज केस वगैरे मस्त धुतले आणि स्वतःला सुद्धा थोडंसं रेडी केलं. जस्ट मॉइश्चरायझर, सनस्क्रीन आणि पावडर लावून. आणि तुम्ही बघताय का माझ्या केसाला जस्ट आपण केसांमधून हात जरी फिरवला ना तर एवढे केस हेअरफॉल होत आहे की खूप जास्त. आधी वाटायचं की डिलिव्हरी झाली म्हणून जे आहे केस गळत असेल, पण नाही. आता तर 1.5 वर्ष होऊन गेलं तरी हेअरफॉल हा सुरूच आहे. तर बघा आता मी नाश्त्याच्या तयारीला लागली. तर आज नाश्त्यामध्ये बनवत आहे आलूचे पराठे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. सर्वात आधी जे आहे मी आम्ही कणिक म्हणतो, तर गव्हाचं पीठ जे आहे ते भिजवून ठेवलं आणि दुसरीकडे मग बाकी तयारी करून घेतली. तर मिक्सरच्या पॉटमध्ये आधी मी मिरची, लसण, जिरं हे सगळं पेस्ट करून घेतला आणि त्यानंतर इथे दही होतं. दहीमध्ये साखर, मीठ आणि थोडंसं असं जिरेपूड घालून दहीसुद्धा रेडी करून ठेवलं. म्हणजे पराठे जर माझे गरमागरम झाले तर फटाफट नाश्ता देऊ शकतो. आता नाश्त्याचं म्हटलं तर 9-9:30च्या दरम्यान झाला तर बरं वाटते, नाही तर मग 10-12 वाजवले तर मग तो नाश्त्यासारखा वाटत नाही, जेवणाचाच टाईम होतो. तर सकाळीच जे आहे मी वरण भाताचा कुकर लावते. तर पिल्लूसाठी सुद्धा साधं वरण आणि भात एका वाटीमध्ये काढून थंड करायसाठी ठेवला आणि तोपर्यंत एक्स्ट्राची कामंसुद्धा केली. काल बदाम घेऊन आले होते, ती बदामसुद्धा बरणीमध्ये भरून ठेवले आणि तेलाचं पॉकेटसुद्धा संपलं होतं. तर ही तेलाची कॅटलीसुद्धा घासून स्वच्छ केली आणि ते सुद्धा तेल भरून घेतलं. आणि इथे बघा आलू जे आहे, बटाटे, काही वर्ड तुमच्यानुसार वापरावे लागतात. तर बटाटे जे आहे उकडून घेतले, त्या हातानेच छान मॅश करून घेतलं आणि त्यामध्ये बारीक कट करून कांदे, त्यानंतर सांबार, कोथिंबीर, त्यानंतर हिरवी मिरची जी मिक्सरच्या पॉटमध्ये बारीक करून घेतलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे सर्व साहित्य घालून मस्त असं चमच्याच्या सहाय्याने मॅश करून घ्यायचं. कारण कधीकधी मिरची तिखट असते आणि माझी मिरची जी आहे तिखट आहे, म्हणून मग आधी थोडासा चम्मचचा वापर केला, पण ते काही व्यवस्थित मिक्स होत नाही. मग शेवटी आपला हात असतो, त्या हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि स्वच्छता आपण सगळीकडे जे आहे पाळतच असतो, म्हणजे हात वगैरे छान क्लीनच असते आपल्या जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा काही करतो. तर माझं ते पराठ्याचं जे साहित्य आहे ते सगळं रेडी झालं आणि इकडे मी पराठे बनवायला घेतले. आता एक पराठा तुमच्यासोबत शेअर करते. तर असा मी पराठा जो आहे गोड्यामध्ये छान भरून घेते आणि त्यानंतर मग जसं पोळी लाटते त्याचनुसार हलक्या हाताने जे आहे लाटून घेते. तर कधी मी ऑब्झर्व करते ना, पहिला पराठा जेव्हा मी टाकते तेव्हा थोडासा काही ना काही बिघडतो, म्हणून मी पराठ्याचा जो साईज आहे किंवा मग जेव्हा डोसे वगैरे बनवते ना तेव्हासुद्धा त्याचा साईज जो आहे तो छोटा ठेवते. म्हणजे एकदा पहिला पराठा किंवा डोसा छान झाला की मग बाकीचे सुद्धा छान होतात. तर इथे छोटासा असा मी पराठा बनवून घेतला आणि पराठा तव्यावर टाकल्यानंतर तेलाने छान शेकून घ्यायचा. तोपर्यंत मजा येत नाही. आपण म्हणतो की ऑइली कमी खायचं, मग असे नाश्ते ना मग टाळायचे जर ऑइली कमी खायचं असेल तर. नाहीतर मग तेल जर टाकून शेकलं नाही तर ते मजा येणार नाही. तर आता इथे माझे 2 पराठे रेडी झाले होते. तर आमच्याकडे कसं आहे, गरमागरम हे जे नाश्ते आहे गरमागरम पाहिजे. तर मग मी काय करते, थोडीशी निर्मईची मदत घेते आणि तिला प्लेट बनवून देते आणि मग ती पप्पाला नेऊन देते. असं काही सुरू असते. तर आता गरमागरम जे पराठे आहे मिस्टरांना दिले आणि बाकीचे सुद्धा बनवून घेतले. आणि त्यानंतर आता थोडा वेळ जे आहे मधामध्ये पाणी येतं, म्हणून म्हटलं नाश्ता आपण नंतर करू. माझे पराठे जे आहे प्लेटमध्येच ठेवून दिले. निर्मई आणि तिच्या पप्पांनी जे आहे नाश्ता करून घेतला. तर आधी जो आहे ओठा मी क्लीन केला, कारण स्वयंपाकाला आता थोडंसं उशीरच होता आणि संडे म्हटलं की थोडंसं लेटच होते. तर म्हणून आधी ओठा क्लीन केला आणि जे काही तुम्हाला बेसिनमध्ये भांडे दिसत असेल ते सगळे घासून घेते. आणि निर्मईचा नाश्ता झाल्यानंतर तिला म्हटलं की थोडंसं वरण भात जे आहे पिल्लूला चारून दे. आणि आजकाल खरंच ती हे सगळं करत आहे आणि छान त्याला भरवते सुद्धा. आणि तो पण खातो. तो थोडासा छोटा आहे त्यामुळे हट्टीपणा करणारच. तर तिलाच मी समजवत असते की तो लहान आहे, पण तिचं असं असते की माझं ऐकतच नाही हा, पण तो काय ऐकणार, त्याला समजच नाही आहे. तर पण छान ती हँडल करते. आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करू का, की जेव्हा
पिल्लू माझ्या पोटात होता ना, तेव्हा काही जण होते जे तिला मजाक करायची की आता छोटं बाळ तुमच्या घरात येणार आहे, मग आता तुझी जे आहे लाड ते आता होणार नाही. तर असं ना, या गोष्टी आपण मुलांमध्ये भरवत असतो, पण असं काही नसते. तर मग मी तिला समजावून सांगायची की असं काही नाही आहे. हेअर स्ट्रेटनिंग कोम, तर हा काम सुद्धा तसंच करतो. म्हणजे आपलं तुम्हाला नंतर कधी बाकीचे स्ट्रेटनर असतात, तर आता मी बिलकुल करत नाही. माझा वेळ आहे, स्वयंपाक वगैरे सर्व झालं. तर मिस्टर सुद्धा जे आहे ड्युटीवर गेले आहे, मला केसांच्या बाबतीत मगाशी किंवा तुम्हाला जसं दाखवलं की काही गोष्टी समजत नाही जे आहे धुतलेले आहे, आपल्यासाठी ठीक आहे. थोडंसं जसं आपण जे आहे स्ट्रेट रोज विचारतो, नेहमी कंगव्याच्या सहाय्याने तेच करली केस पाहून करायचं आहे, कंटाळा येतो. पण वारंवार सुद्धा हे केसांना स्ट्रेटनिंग करणं सुद्धा अजिबात चांगलं नाही, कारण केसांना हीट मिळते, त्यामुळे आणखी हेअरफॉल बऱ्यापैकी आपल्या मनाला जास्त शांती मिळते. आणि इथला तिथला थोडासा आवाज येत असेल तुमच्यासोबत शेअर करायचा अवॉइड करा. तसं तर मी व्हॉइस ओव्हर रात्री करत असते. 1 वर्ष झालं साधारण जेव्हा ऑर्डर केला होता. फिलिप्सचा आहे, चांगला कंपनीचा आहे आणि महागही आहे, त्यामुळे 2200 की 2500 पर्यंत हा मला आला. कॉलनीमध्ये राहतो, तर हा मी फ्लिपकार्टवरून ऑर्डर केला होता. तिथलं तर बघा याचं नाव काय येणारच. तर बघा या प्रकारे जे आहे माझे केस स्ट्रेट आहे आणि असं फील असं येते की आपण केसच करत आहोत. तर आणि खूप जास्त केसांना स्ट्रेट करत राहणंसुद्धा छान नाही. तर आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर हा कोम छान आहे आणि किंमतही तशीच आहे, म्हणजे 2500 वगैरे आहे. तर बघा अशा प्रकारे माझे केस स्ट्रेट झालेले आहे. तर बघा असे माझे केस जे आहे नॉर्मल, एकदम खूप स्ट्रेट नाही आहे. आत्ताही वेव्स जे आहे त्या दिसत आहे आणि थोडासा टाईम जर याला दिला जास्त तर आणखी स्ट्रेट होऊ शकतात. पण बघा मेकअपचं असो किंवा मग हेअर स्ट्रेटनिंगचं वगैरे असो, मला खूप काही येत नाही. म्हणून मग हा कोम जो आहे, तुम्ही बघा आभाळाचा आवाज ऐकत असाल तर खूप जास्त आभाळ झालं आणि वातावरण मस्त असं बदललेलं आहे, हवा वगैरे, आणि पाऊस सुरू झाला. आता मे महिना आहे, कधी काय होतं आहे काही गॅरंटी नाही. तर मस्त आभाळ झाला तर कपडे वगैरे काढून ठेवले, ते घड्या घालते. तर म्हटलं आज केस धुतले आहे तर थोडंसं आपण केसांना स्ट्रेट करून बघावं आणि तुमच्यासोबत शेअर करावं. कारण रोज आपले तेच वेवी केस, कर्ली केस ते पाहून थोडंसं कोणालाही झालं त्रासच येतो. म्हणून म्हटलं, आणि हे नेहमी स्ट्रेटनिंग करत राहणं अजिबात चांगलं नाही, कारण केसांना हीट लागतेच, तर त्यामुळे मग आणखी केस हेअरफॉल होऊ शकतात. पुष्कळ गोष्टी ज्या आहे आपण ॲडव्हान्स केल्या कोणत्याही असो, मग त्या चांगलं दिसण्यासाठी, मग त्या स्किनच्या रिलेटेड असो की काही, तर त्याचे आपल्याला नुकसानसुद्धा काही दिवसांनी बघायलाच मिळतात. तर आता निवांश आतमध्ये झोपला आहे म्हणून मी थोडासा हळू आवाजात बोलत आहे. तर बघा या प्रकारे माझे केस जे आहे स्ट्रेट झाले. जर तुम्हाला अजिबात काही येत नसेल तर मग हा कोम तुमच्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे थोडेफार केस स्ट्रेट केले की आपण इकडे तिकडे कुठेही जाऊ शकतो. तर चला आता मी कपड्यांच्या घड्या घालून घेते जोपर्यंत तो झोपला आहे. चाय वगैरे आणि सायंकाळच्या स्वयंपाकाचं काय आहे, लसूण वगैरे काढायचं, ते सगळं करून घेते आणि भेटते तुम्हाला. तर बघा पाऊस खूप जोराचा नाही आहे, पण वादळ जे आहे ते खूप जोराचं आहे. आता तरी मी जेव्हा शूट करत होते तेव्हा एवढं नाही, पण त्याआधी खूप असं वादळ येऊन गेलेलं आहे. म्हणजे अक्षरशः टीव्हीच्या पिन, कूलर, एसीच्या क्लिप्स या सगळ्या काढून ठेवाव्या लागल्या आणि तुम्ही बघू शकता आभाळ कसं भरून आलेलं आहे. तर चला आज बघते किती पाऊस येते. आता कपडे वगैरे तर माझे काढून झालेले आहे, तर तेवढं टेन्शन नाही. पण उन्हाळ्यामध्ये बाकीचे कामं आपल्याला असतात आणि असा पाऊस आला की मग ते कामं राहून जातात, वाळत घालायचे वगैरे. तर आता ना मी निर्मयसाठी ओरिओ चॉकलेट शेक बनवला आहे. ही बघा पिता, आणि हे सगळं ना तुम्हाला मिनी ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल, तिथे मी आता शेअर करणार आहे. तर त्यासाठीच ही सर्व तयारी. खा ना. अरे नाही थोडंसं खा. नाही बिस्किट.
चला तर ब्लॉगमध्ये असेच कनेक्ट व्हा. तर आता आम्ही ना फ्रीजमध्ये बर्फ जमा झाला होता, तो बर्फ काढत आहोत. हे बघा बघा बघा, तुम्ही छान बघा. पिल्लू इथे बघ बघ बघ, तू काय करत आहे बघ. तर भरपूरसा बर्फ जो आहे तो मी बाथरूममध्ये टाकून आले. आता हा शेवटचा जो आहे तो काढत आहे, कारण आता जर नाही काढलं तर रात्री ना मस्त पाणी कुठपर्यंत बाथरूमपर्यंत जाऊन पोचते आणि मग पायदान वगैरे सगळं ओढून जाते. निवांश प्लीज ये. तर खाली झालंच आहे, हे थोडंसं इथं लेअर आहे, तर हे आता चाकूने थोडंसं असं करून घेते आणि खाली करून घेते. निवांश नाही ते टरबूज आहे, पडून जाते ना. तर आज संडे आहे, तर इथे मी सायंकाळच्या जेवणामध्ये म्हणा किंवा मग काहीही असंच खायसाठी म्हणून ऑमलेट रोल बनवत आहे. पोळीचा रोल आहे, म्हणजे एक तर भुर्जी बनवून पोळीसोबत खा किंवा मग या प्रकारे खा. आता या प्रकारे जे करतो आपण थोडी टेस्ट वेगळी येते, म्हणून आज या प्रकारे थोडंसं बनवून बघितलं आहे. तर इथे माझा ऑमलेट रोल तयार झालेला आहे आणि या रोलला बटरनी शेकायचं असते ना, त्यामुळे हाताला थोडे जास्तच चटके लागतात. खायला छान वाटतंय एखाद्या वेळा असं वेगळं काहीतरी. आणि माझा पिल्लू इथे काय करत आहे, माझं पिल्लू काय करत आहे. अरे बापरे, हा माझा पार्टनर आहे, रोज माझ्यासोबत किचनमध्ये राहतो. आणि आता किचनमध्ये ना राहायची अजिबात इच्छा होत नाही, खूप जास्त गरमी होते, खूप जास्त गरमी. चला